नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। मराठी लोकांनी हा जरूर पूर्ण व्हिडिओ ऐका, एकमेकाला शेअर करा। मुंबई ठाण्यात एवढी अवस्था बेकार झालेली आहे। रिक्षा टॅक्सीत तर मराठी लोकांचं काहीही वर्चस्व राहिलेलं नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं। मुंबईतील रिक्षावाला, ठाण्यातील रिक्षावाला हद्दपार होत आहे। मराठी लोकांनी कुठलीही चुकी करू नका। लायसन बिल्ले काढा, रिक्षाचं परमिट काढा। 90% पर्यंत हिंदी भाषिकांची इथं लॉबी झालेली आहे। गाड्या विकणारे तेच, गाड्या चालवणारे तेच, RTOमध्ये झोल करणारे तेच, सर्व ठिकाणी तेच, स्पेअर पार्टवाले तेच, गाड्या विकणारे तेच, गाड्या पासिंग करणारे तेच, झोल करणारे तेच। मराठी माणसाचं आता इथं काही वर्चस्व पूर्ण कमी झालेलं आहे आणि भविष्यात म्हणजे लवकरच मुंबई ठाण्यातील वसई विरारच्या कल्याणच्या आमदारांना सुद्धा फटका बसेल। मराठी आमदारांना ते सुद्धा निवडून येतील का नाही हे सुद्धा सांगता येत नाही। भले किती जरी काय म्हणलं, एवढ्या इथं लॉबी जबरदस्त झालेल्या आहेत आणि ह्याला राजकीय लोकसुद्धा जबाबदार आहेत, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे। तर कमीत कमी स्थानिकांचाच हा व्यवसाय आहे, मराठी भाषा बोलावीच लागते आणि रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा स्थानिकांचाच आहे। त्याच्यासाठी 15 वर्षाचे दाखले खोटे बनवले जातात। UPवरनं येतात, महिन्याभरापूर्वी तिथलं लायसन इथं ट्रान्सफर करतात, 15 वर्षाचा खोटा दाखला आणतात, पैसे देऊन काम केलं जातं। मी एवढंच कळकळीनं सांगतोय, प्रत्येक मराठी माणसानं रिक्षाचं, टॅक्सीचं परमिट काढा, तर कुठंतरी मुंबई ठाण्यात मराठी टक्का राहील। आता वसई विरारला सुद्धा सगळे हिंदी भाषिक झालेले आहेत। नाहीच काही जापाळ्यात, नाही काय हमार गुरु, हमार परमिट, हमार रिक्षावाला, नाही ड्रेस, नाही बिल्ला, अगदी हवालदारांना शिव्या घालण्यापर्यंत सुद्धा मजल गेलेली आहे। RTOमध्ये तर ते हिंदी भाषिक तोबराभर पान भरतात, गावचे सगळ्या गावाचे पेपर घालतात, हमार रिक्षा, हमार गुरु, साहब क्या करताय, साहब पैसा खाताय, आणि सगळा हा असा प्रकार चालतो। मराठी लोकांनी प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा, नाहीतर मुंबई ठाण्यात, मुंबई महानगर क्षेत्रात कुठलाही मराठी माणूस टिकणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा। मराठी राजकीय नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, कारण आता हिंदी भाषिकांची लॉबी झाल्यामुळं इथं नगरसेवकसुद्धा त्यांचेच होतील, आमदारसुद्धा त्यांचेच होतील आणि मंत्रीपदसुद्धा हिंदी भाषिकांच्याकडे जातील, हे मात्र कुणीही विसरू नका। मराठी लोकांनी जागृत व्हा। मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी रिक्षाची परमिट करा, स्वयंरोजगार करा, टॅक्सीची परमिट करा, हे मात्र